नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता मोसंबी आणि संत्रा ज्या ज्या शेतकऱ्यांनी मुरग बहारासाठी आपली बाग तानावरती घेतलेली आहे, काही ठिकाणी 4 बोट 6 बोट वल गेलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस झाला. ज्या ठिकाणी पाऊस लगेच झालेला नाही आणि झाडं तर पूर्णपणे सुकलेली आहेत, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फवारण्या कोणत्या कोणत्या काढायच्या, तर याविषयी आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आज असणार आहे. मी आपला मित्र सुरेश पोकळ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथा मध्ये. मित्रांनो, सुरुवातीचा तर मुद्दा आहे की आपल्याला मोसंबी किंवा संत्रा मुरग बहार जर चांगला फुटून यायचा असेल तर त्याच्यासाठी टेम्परेचर किती आवश्यक असतं. मित्रांनो, टेम्परेचर पाहिजे आपल्याला 28 ते 35 डिग्री सेल्सिअस. यामध्ये जेव्हा तापमान असतं त्याच वेळेला आपल्या बागेतून चांगल्यापैकी फ्लॉवरिंग येण्यासाठी मदत होत असते. मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये जिथं मुरग बहारासाठी मोसंबी आणि संत्रा तानावर सोडलेले आहे, तर त्या ठिकाणी जर 6 इंच 4 इंच अशी वल जर गेलेली असेल, झाड पूर्णपणे ऍक्टिव्ह झालंय, हिरवं झाड दिसतंय, मग त्यांनी काय करायचं, परंतु शेतकऱ्यांना पाऊस झालाय, वल तर गेलेली आहे, झाड हिरवं झालं, परंतु त्या डोळ्यामधून अजून कुठल्याही प्रकारची कुणी बाहेर आलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी थोडंसं थांबायचं, पाणी वगैरे देऊ नका, जेणेकरून झाड त्या स्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या 10-12 दिवसापर्यंत न्यायचंय. म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला होईल आणि त्यानुसारच आपल्याला पुढची बागेची प्रोसिजर करायची. मित्रांनो, दुसरा मुद्दा येतो की ज्या शेतकऱ्यांना थोडासा याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला, म्हणजे वल ही साधारणतः 1.5-2 फुटापर्यंत गेलेली आणि झाड पूर्णपणे ऍक्टिव्ह झालं, त्याच्यानंतर काय झालंय की झाडाने डोळे सुद्धा बाहेर काढले, म्हणजे बारीक कुणी बाहेर येताना दिसते. मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय, तर आपल्या बागेमध्ये सुरुवातीला तर आहे त्या बागेमध्ये ड्रिपच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, तर 05234 असेल, 04932 असेल किंवा 1261 असेल, झाडाचा अंदाज बघून आणि झाडाची पूर्ण क्रिया बघूनच हे आपल्याला खते ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे. मित्रांनो, ड्रिपच्या माध्यमातून 05234 देताना आपल्याला प्रति एकर 4 किलो आपल्याला 05234 द्यायचे. त्याच्याबरोबर 2 किलो मायक्रोन्यूटनचा सुद्धा वापर या ठिकाणी करायचा. मित्रांनो, आपल्याला एक फवारणी सुद्धा काढायची आणि फवारणी कोणती असली पाहिजे, तर वरतून फवारणी करताना झाडाची पूर्ण स्थिती लक्षात घेऊनच आपल्याला फवारणीचा निर्णय हा घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो की काही ठिकाणी पाऊस लगेच झालेला नाही, म्हणजे झाड पूर्णतः सुकलेली आहे, त्याच्यानंतर आपल्या बागेला पाणी तर आवश्यक आहे. सुरुवातीचा महत्वाचा मुद्दा तर असा येतो की आपली बाग ही जिवंत राहणं खूप महत्वाचं आहे. जिवंत का राहिली पाहिजे, जर झाडं जिवंत राहिली तरच आपल्याला पुढचा बहार घेता येईल. म्हणजे आंब्या असो, त्याच्यानंतर अडकण असो, मधले जे बहार हस्तबहार असतील, हे बहार पण आपल्याला घेता येतात. त्याच्यानंतर एक झाड लावायला आणि ते फळाला यायला किमान 5 वर्षाचा कालावधी हा जात असतो. त्याच्यानंतर परत आपण जर ही झाडं गेली तर निश्चितच आपण पुन्हा 5 वर्षे मागे येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सुरुवातीला आपल्याला झाडं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला झाडं जतन करायची. झाडं जतन कशी करायची, मग आता पाऊस तर लांबणीवर आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार किमान 10-12 दिवस अजून पाऊस यायला लागतील. मग आपण त्या स्थितीमध्ये काय करू शकतो, तर आता सुरुवातीला तर आपण अर्धा-पाऊण तास पाणी आपल्या बागेला देऊन आपली बाग ही जगवण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे तिच्यावरती थोडासा सुकावपणा आलेला होता, तर तो हटवण्याचा प्रयत्न आपण करत होतो आणि झाड स्टेबल राहील यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु आता पूर्णपणे जमिनीचा स्ट्रोक वाढला, जमीन पूर्णतः भेगाडलेली आहे, जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाहीये, झाडामध्ये पाणी शिल्लक नाही, आता झाडं ही झटपट मरण्याच्या अवस्थेकडे जात आहेत. मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, अर्धा आणि पाऊण तासानं आता झाडाचं कुठल्याही प्रकारे भागणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला सरळ सोपा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या बागेला किमान 2.5 ते 3 तास पाणी देणं गरजेचं आहे. कारण यामधलं काही पाणी बाष्पीभवनामध्ये जाणार आहे, काही पाण्यामुळे झाड थोडंसं ऍक्टिव्ह होईल, त्याच्यानंतर काही पाणी हे साईडला पूर्ण जमीन कोरडी असल्यामुळं 3 तासामध्ये किंवा 2.5 तासामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम झाडाला होणार नाही. फक्त झाड जिवंत राहील आणि त्याच्यानंतर डोळा फुगवण्यासाठी तुम्हाला अधिक पाण्याची गरज ही असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर किमान 2 पाणी हे 5-5 दिवसाच्या अंतरानं 3 तास 2.5 तास असो 3 तास असो तर हे आपल्याला बागेला जाऊन द्यायचे. मित्रांनो, त्याच्यानंतर जसंच पाऊस येईल त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला तर एक काम करणं गरजेचं आहे आणि ते काम म्हणजे आपल्याला लगेच त्याच्याबरोबर 05234 04932 या 2 ग्रेड पैकी कोणताही ग्रेड आपल्या बागेमध्ये जाऊन द्यायचा आहे आणि आपल्या बागेची फॉस्फरस लेवल ही चांगल्यापैकी वाढवून घ्यायची. मित्रांनो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटनचा सुद्धा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडामध्ये जी पण कमतरता असेल फ्लॉवरिंग निघण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला 100% उपयोग झाला पाहिजे आणि तोपर्यंत आपल्या बागेने फ्लॉवरिंग ही 100% आपल्याला दिली पाहिजे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की एक फवारणी सुद्धा वरतून काढायची, तर ती डोळा फुगवून अवस्थेमध्येच फवारणी जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये झिंक बोरॉन असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कॅल्शियमचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ते नाही घेता आलं तर तुम्ही याराचा बर्ड बिल्डर घेऊ शकता. त्याचबरोबर
तुम्हाला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपण स्पार्कर पीचं सुद्धा म्हणजे पॉलिमराइज फॉस्फरसचं सुद्धा या ठिकाणी वापर याच्यामध्ये करू शकतो। त्याचमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या ज्या झाडातून आहे तर ती कुणी फास्ट मध्ये निघते आणि त्याच्यानंतर ही कुणी पण आपल्याला दाबायची आणि त्याचबरोबर याच्यातून फ्लावरिंग निघली पाहिजे यासाठी मदत करायची, कारण सुरुवातीची अवस्था म्हणजे ज्यावेळेस छोटीशी कुणी निघते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कुणीमधून फ्लावरिंग घ्यायची जर असेल तर आपल्याला लिओसिनचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ml न करायचा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर निश्चितच आपली बाग तर वाचणार आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या बागेतून फ्लावरिंग येण्यासाठी सुद्धा मदत होईल। मित्रांनो, झटपट निर्णय न घेता आपण काय करायचे की आताच जर पाणी सोडलं तर या टेम्परेचर मध्ये होऊ शकतं की आपली बाग आगरीवरती सुद्धा जाऊ शकते, कारण काही बागा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये ताकद कमी आहे आणि वातावरण सुद्धा जर साथ देणार नसेल किंवा झाडं साथ देणार नसतील, वातावरण साथ देणार नसेल तर निश्चितच आहे की आपली बाग ही 100% आगरीवर जाण्याची शक्यता जास्त आहे। ज्या भागामध्ये स्टोरेज चांगला आहे त्या बागेवरती सुरुवातीपासून आपलं काम झालेलं आहे आणि त्या भागामधून फ्लावरिंग येण्यासाठी हे अनुकूल वातावरण जर झालं तर निश्चितच 100% या ठिकाणी त्या बागेमधून फ्लावरिंग निघू शकते। जसं की मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो, एक बाग आपण पाण्यावरती फोडलेली आहे आणि ती बाग आहे अहिल्यानगर मधील वैभव सर चव्हाण यांची। मित्रांनो, त्या बागेवरती एकदम जबरदस्तरित्या फ्लावरिंग लागलेले आहे आणि या फ्लावरिंग लागण्यामागचं कारण की त्यांची मेहनत आहे। मेहनत म्हणजे कशी की झाडाला आधीच लागतं ते खाद्य देणं गरजेचं असतं, बाग आधीच व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं, बागेला वेळोवेळी फवारण्या असेल, त्याच्यानंतर बागेला खाद्य असेल, वॉटर सोल्युबल असतील तर याच्यावरती व्यवस्थितरित्या जेव्हा आपण काम करू त्याच्यानंतरच आपली झाडे धष्टपुष्ट होत असतात आणि पाहिजे त्या वातावरणामध्ये पाहिजे त्या कंडिशनमध्ये ही झाडं व्यवस्थितरित्या फुटायला मदत होते। मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला बाग जर व्यवस्थित ठेवायची असेल तर सेंद्रिय, त्याच्यानंतर जैविक आणि रासायनिक या तिन्हींचा समतोल असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला दुसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे वरतून वेळोवेळी फवारण्या काढणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर आता या कंडिशन मध्ये बाग जर फोडायची असेल तर पूर्ण वातावरणाचा विचार करून आपल्या झाडांचा अभ्यास करून नंतरच आपल्या बागेवरती काय ते निर्णय घ्यायचा आहे। मित्रांनो, निर्णय कसा घ्यायचा आहे तर आपल्याला सुरुवातीला तर आहे की आपल्या बागेमध्ये तुम्ही जर न्यूट्रिशन जाऊ दिलं नसलं तर मी 4932 किंवा 05234 वापर करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 किलो मायक्रोन्यूट्रॉन सुद्धा प्रति एकरसाठी घ्यायचं आहे। 05234 किंवा 04932 घेताना आपल्याला 4 किलोचा वापर प्रति एकरसाठी करायचा आहे। मित्रांनो, फवारणीचा वापर करताना आपल्याला याच्यात झिंक, बोरॉन आणि त्याचबरोबर मॉलिब्डेनम किंवा त्याचबरोबर कॅल्शियम असणं गरजेचं आहे, जेणेकरून झाड चांगलं फुटण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, त्याच्यामध्ये ताबोली किंवा विद्युतचा वापर अवश्य करा, जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त फ्लावरिंग आणि आगरी ही दाबल्या जाईल याच्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे। त्याचा वापर करताना ताबोली किंवा विद्युतचा वापर करताना 50 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि बाकी राहिला प्रश्न आपल्याला कोणतंही याराचं बल्बिल्डर असेल किंवा आपण दुसरं प्रोडक्ट जर घेतलं तर ते 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम त्याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने वापर केल्यानं चांगल्यापैकी आपल्या झाडामध्ये आपल्याला फ्लावरिंगसाठी सपोर्ट होईल आणि आपल्याला 28 ते 35 डिग्री मध्ये ज्यावेळेस तापमान येईल त्याच वेळेस आपल्याला बाग फोडण्याचा विचार करायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू बाग जगवत चालायची, बागेला पाणी पण व्यवस्थित मात्रेमध्ये गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची। तुम्ही आता जर वाजूपेक्षा जास्त पाणी देताल तरी सुद्धा डोळा फुगून होऊन बाग फुटू शकते, जसं की मी ही बाग तुम्हाला दाखवली त्याचप्रमाणे आपण जर थोडंसं पुढे ढकलू शकतो, बागेला थोडंसं पाणी देऊन म्हणजे 2, 2.5, 3 तास पाणी देऊन आपण बाग पुढे ढकलू शकतो। फक्त एकच काळजी घ्यायची की आपली बाग ही वायाला जाणार नाही किंवा आपल्या बागेमधील काही झाडं ही जळली नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। बागेवरती व्यवस्थित काम करत चला। व्यवस्थित काम करणं म्हणजे काय तर बागेला समतोल, ज्यावेळेस बागेवरती फळं नसतात त्यावेळेस सुद्धा बागेला व्यवस्थित खाद्य, व्यवस्थित वॉटर सोल्युबल, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक आणि शेणखत यांचा सगळ्यांचा समतोल आपल्या बागेमध्ये जाऊन देणं गरजेचं आहे। तेव्हाच झाडं धष्टपुष्ट होईल, त्याचबरोबर जमिनीचा पोत चांगला राहील आणि आपल्या झाडांची मुळं वाढण्यासाठी मदत होईल। जेवढी मुळं चांगली वाढतील तेवढं झाड वरती आपल्याला डेव्हलप झालेलं दिसेल, झाडावरती ग्रेनरी चांगली दिसेल आणि झाड कोणत्याही वातावरणामध्ये जबरदस्त फुटण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, बाग सांभाळताना विशेष काळजी काय घ्यायची, सुरुवातीचा मुद्दा येतो की ज्यावेळेस आपण झाड लावतो तेव्हापासून आपल्याला काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे। सुरुवातीला आपण त्याच्या खोडाभोवती ड्रीप ठेवतो, त्याच्यानंतर हळूहळू तिथंच जर ड्रीप राहिलं तर ते झाड डिंक्याला बळी पडतं आणि खोडसड होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याचे परिणाम आपल्याला झाड 2, 2.5, 3 वर्षाचं झाल्यानंतर दिसायला सुरुवात होते। त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला झाडाचं जे ड्रीप आहे तर ते थोडंसं झाडाच्या खोडापासून बाजूला ठेवायचे आणि जसं जसं झाड मोठं होत चालेल तसं तसं झाडाची जी खत टाकण्याची पद्धत आहे
आहे किंवा पाणी देण्याची पद्धत आहे ती झाडाच्या कॅनोपीच्या हिशोबाने करत चाला. म्हणजे दुपारची 12ची जी सावली पडते तर त्या हिशोबाने आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाचं जी मात्रा आहे तर ती व्यवस्थितरित्या द्यायची. खोडापाशी कोणत्याही पद्धतीने आपल्याला शेणखत असो किंवा रासायनिक खत असो हे द्यायचं नाहीये. मित्रांनो, झाडांच्या मुळा तिथंच ऍक्टिव्ह असतात, म्हणजे पूर्ण शेतामध्ये झाडांच्या मुळा असतात, परंतु जे कॅनोपी असते त्या लेवलने झाडांच्या सर्वाधिक मुळा असतात आणि तिथं पाणी किंवा खत दिल्यानं आपल्या झाडाला किंवा खोडाला कोणत्या प्रकारची इजा होत नाही. झाडाला पाणी देत असताना याच्यामध्येच अजून दुसरा मुद्दा आहे की पावसाळ्यामध्ये आपण डिंकर रोगावरती चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो. त्याच्यासाठी हवं असतं ते म्हणजे कुणाचं तरी मार्गदर्शन, कुणाचं तरी शेड्यूल आपण घेतलं पाहिजे. मार्गदर्शक कोणीतरी असला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या हिशोबाने आपण ज्या टायमाला आपल्याला जी औषधाची फवारणी लागते, ज्या टायमिंग मध्ये जे खत जायला पाहिजे, पावसाळ्यामध्ये झाडांची तब्येत वीक होऊ नये किंवा झाड कमजोर होऊ नये म्हणून आपल्याला कोणते वॉटर सोलेबल द्यायचे, खताचा डोस कसा द्यायचा, फवारणीच्या वरतून मंगू सारखे, कोळीसारखे, नागाळीसारखे किंवा त्याचबरोबर थ्रिप्सचे अटॅक असतील तर हे अटॅक आपल्या बागेवरती जास्तीत जास्त होऊ नये म्हणून आपल्याला ती सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला हे सर्व जर संत्रा बाग असो किंवा मोसंबी बाग असो याचं शेड्यूल जमत नसेल किंवा ही बाग कशी हँडल करायची, याचं नेमकं आपल्याला कशा पद्धतीने याच्यावरती काम केलं पाहिजे हे जर जमत नसेल तर तुम्ही कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊनच आपली बाग डेव्हलप करा, जेणेकरून आपलं नुकसान हे होणार नाही. नको त्या वेळेस नको त्या फवारण्या किंवा नको त्या वाजूपेक्षा जास्त फवारण्या, त्याच्यानंतर वाजूपेक्षा जास्त महागड्या औषधं, याच्यामध्ये आपला खर्च भरपूर होतो. परंतु कोणाचं तरी मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला जी थोडीशी तुटपुंजी फीस असते ती द्यायला सुद्धा आपण काटकसर करतो आणि त्यामुळेच आपलं आतोनात नुकसान सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.